पाणी द्या की त्यांना देतो पाणी डायरेक्ट जायला लागतं खाल्लंय पण बघा किती त्यांनी खाल्लंय किती बघा म्हणजे प्रवासाला जेव्हा नेतो ना आपण तेव्हा त्यांना भरपूर खायला द्यायचं असतं ते हिथं हात लावायचं सगळे भरलेले आहे का आहे ना भरायचं आधी भरून टाकते हार्दिकला बोलूया का तो चांगला भरतो हार्दिक ये तर पिल्लं भरायला थांब नाही तर थांब जाईल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 बाहेर जाता देख इथंच थांब इधर बा जाईल का तुला जाते चला घ्या शिस्तीत शिस्तीत हो हो बाहेरच ठेवा तोपर्यंत घेऊन या मी थांबते हो दरवाजा लाव हार्दिक पुढे पुढे असं होतं दगड लावण्याचं विटा लावा विटा नसते दगडच लावा लावायला पाहिजे इथली घ्या इथली 1 मिनिट उभी करून का पण तुम्हाला हे बसणार का परत ती बसणार नाहीत 2 लावा एक साईडला काही झालं तरी माझे ना असं नाही बरोबर पुढे टेकवणच असतो त्याला बरोबर ह्याला बसते त्याच्यामध्ये खोकं बसेल काही मध्ये नाही बसणार
मध्ये नाही बसणार. नाही बस ती बसू अगोदर त्याच्यावरती ठेवूया अगोदर हे ठेवा. फक्त पाठीमागे लक्ष द्या आपण. तो लक्ष द्या का म्हणतो माहिती आहे का तर हे सरकून लावले आता डिकी लावणार तुम्ही बरोबर आहे ते आतमध्ये पडायला नको. हा हे बरोबर असं पुढे 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 गेलं हे जरा पाठीमागे इकडे एखादी बाजू तसं नाही ते पुढे टेकायला पाहिजे पुढे लावलं हे बोला टाकून घ्या ते कसं होतंय असं गाडीनं हा तिरकं होणार त्यांचं बरोबर पडणार खाली आणि पुढे पण पडून साईडला हे लक्ष त्यामध्ये जातं. हे जरा उघडून घ्या हा काच उघडा. काच उघड बस बस नाही ती पुढे बसली का कारण व्यवस्थित वरनं बसली? हे आहे ना. नाही बसली पॅकच झाली तिथं हालासारखं नाही काच का नाही नाही वारं जास्त लागते तुमच्याकडं नाही वार लागते पूर्ण पॅकच करा पूर्ण कारण भयानक वार आहे आमच्याकडे एवढं वार नाही एवढं पूर्ण पॅक नको. नाही थोडीशी पुढचं हे करतो नाही हा. पुढनं आम्ही खाली घेतो थोडी आहे ना आमच्याकडे थंडी होय नाही वा तुमच्याला हवा जास्त की करायचं कुठं विकायचं कुठं. आता पुणे मुंबई सारख्या सिटी जवळ असते बरोबर आहे तर अशा लोकांना काय त्रास नाही व्हायला पाहिजे तर तिकडून पण फोन येतात आम्हाला बरोबर आहे की बरोबर तुम्ही आमच्याकडे अंडी घेणार का आम्ही पिल्लं घेतो पण आमच्याकडे अंडी घेणार का. आता मग आम्ही अंडी घेण्यासारखं ठिकाण आहे का सांगा आम्हाला इथं बाजारपेठ कुठं आहे का एवढी मोठी नाही बरोबर. पुणे मुंबई सारखी बाजारपेठ नाही नाही तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी बरं वाहतुकीचं म्हणलं तर तुम्ही 6-7 किलोमीटर पर्यंत वाहतुकीला किती अडचण आहे तुम्ही बघितलं तुम्ही इथपर्यंत हो म्हणजे अक्षरशः तुम्हाला हेडेक झाला असेल इथूनच पाठीमागे जाऊ. आमचा नंबर काय सरांनी सांगा या पैसे तेवढं घर तेवढं बाहेर बांधायचं रस्ता सोडून घर चांगलं रोड कडेला बांधायचं घर बांधायला ती जागा घ्यावी लागणार आहे आम्हाला. कारण की हा रोड जो आहे एकदम खराब आहे आणि त्यामुळे काय करतो सगळ्या म्हणजे शेतकरी म्हणतात की आम्ही येतो पण त्यांना सांगतो की येऊ नका म्हणून पण येऊ नका म्हणल्यानंतर त्यांना काय वाटतं माहिती आहे का व्हिडिओ मध्ये सगळं चांगलं सांगतात येऊ नका म्हणजे यांचं काय काहीतरी. म्हणजे काहीतरी गडबड दिसते येऊ नका म्हणते हा. पण आम्हाला माहित आहे या ठिकाणी यायपर्यंत आता तुम्हाला जर फिरून यायचं म्हणलं तर 11 किलोमीटर बरोबर आहे. पण 11 किलोमीटर तो टावर दिसतो का नाही त्या टावर पासून परत तुम्हाला आहे असा रोड आहे बरोबर आहे हा नाही. तिकडून पण तसाच रोड आहे. तुमच्या ह्या साईडला म्हणजे बाहेर आम्ही बघतात चिक्कोडी रायबाग ह्या साईडला फिरतो ना असंच आहे शेतवडीतले सगळे आहेत आणि हे रोड मी स्वतः तयार केला डांबरी वगैरे काय भानगड नाही काय नाही पण ते रोड तिथपर्यंत जाण्यासारखं आहे. हो 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 इकडे कसं हो. होतंय? माईक चालू आहे का हा? माईक चालू आहे हो बर बोला. म्हणजे त्यांचा माहिती चालू आहे माझं नाही. तुझ्याकडे पप्पांना एवढं सगळं तुम्हाला आता विचारण्याचं कारण बरेच लोक काय म्हणतात की बाबा तुमच्याकडे येतो बरोबर म्हणजे सगळे शेतकरी असे म्हणतात की बाबा हा आम्ही येतो तुम्ही काय येऊ देत नाही मग अचानक काय काय तर असे आहेत की अचानकच आलेत आम्हाला माहित पण नाही इथं गावात आल्यानंतर अहो ते तुमचं लोकेशन आता लोकेशन तुम्हाला इथपर्यंत दाखवतोय रस्ता पहिले हे लोकेशन दाखवत नव्हतं पहिलं काय करायचं इथंच कुठेतरी गायब करून टाकायचं एक तर अक्षरशः पाऊस होता 27-28 तारीख होती काहीतरी आता मे मधली पाऊस होता आणि पावसामध्ये आलेलं होतं आणि इथं आल्यानंतर फोन केलाय सर कुठे आहे त्यांना म्हणलं सर आमच्या इथं पाऊस चालू आहे तर हो म्हणले सर मी तुमच्याच गावात आहे पण मला रस्ताच गावाना गुगल मॅप सगळं मला फिरवायला लागलं इकडे तिकडं पण मला आता पाऊस उघडल्याशिवाय काय मी येऊ शकत नाही म्हणलं मी 2 व्हीलर कुठे येणार म्हणलं त्यावेळेस 4 व्हीलर आमची पासिंगला गेलेली होती त्यात आपण पिल्लं वाहतुकीसाठी केलेलं आहे आता थोडेच प्रश्न विचारतो प्रश्न म्हणजे काय आता आपण बोलतोय मगापासून कॅमेरा चालू आहे पण आपलं लक्ष नाही आता फक्त एवढंच की असंच आपण बोलू सर तुम्ही जरा इथं समोर आहे या पुढे काय बोलायचं म्हणजे काय आमच्या रोड्या झाली पाहिजे या मला तर तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुम्ही आलाय कुठून सांगा. माझं पूर्ण नाव युवराज बाजीराव पाटील कोल्हापूर पासून एक 10 किलोमीटर खुपिरी गाव म्हणून आहे कुंभी कारखान्या शेजारी. कोणता तालुका येतोय? तालुका करवीर. करवीर हा जिल्हा कोल्हापूर. म्हणजे कोल्हापूरला पहिलं करवीरच नाव होतं ना?
नाही ठराविक ते वेगवेगळ्या आहेत. शाहूवाडी वगैरे असं वेगवेगळे गाव आहेत. आतमध्ये शाहूवाडी आतमध्ये, वगैरे. आमचा ते करवीर मध्ये येते आमचा तालुका म्हणजे ते करवीर. जसा एरिया असतो तसा हा. शाहूवाडी, लक्ष्मीपुरी, हा असं तसं ते करवीर एक एरिया आहे. एरिया आहे तालुक्याचा आहे तो करवीर म्हणून एरिया आहे. असं आहे. चालतंय. पिल्ल किती घेतली तुम्ही आता आम्ही 300 पिल्ले घेतली. व्यवस्थित मोजली का तुम्ही? मोजली. पिल्लांमध्ये असं काय वाटलं तुम्हाला पक्षी आजार आहे वगैरे? काही नाही, हाय व्यवस्थित आहे. तर इथे येताना काय प्रॉब्लेम काय झाला वाटत? इथे येताना तुम्हाला प्रॉब्लेम काय म्हणजे अडचण काय आली इथपर्यंत येताना? तुम्हाला लोकेशन तर सकाळी पाठवलं. लोकेशन पाठवलं आम्ही, लोकेशन वरती चालू. जरासा रोड खराब असल्यामुळे आम्हाला यायला जरा थोडा वेळ झाला. बरं. आता कसं आहे, हा रोड आता इकडून पण यायचं म्हटलं तर तुम्हाला तेवढंच म्हणजे जेवढा रोड खराब तुम्हाला आता लागला हा. तेवढाच फिरून पण यावं लागतं. हे फिरून यायचं म्हटलं तर 11 किलोमीटर. बरोबर आहे. जर तुम्ही इकडच्या भागातून म्हणजे पूर्व भागातून आला असता तर तुम्हाला तेवढाच रोड खराब लागला असता, पण बाकी सगळा रोड तुमचा चांगला आहे. बरोबर. आता तुम्ही आलाय हे पश्चिम साईडने येत आहे आमच्या फार्मच्या, हा म्हणजे पश्चिम भागातून. तर आता पिल्ल पण तुम्ही घेतलीत, बघितलेत वगैरे, सगळे गाडीत व्यवस्थित भरलेत. आता तुम्ही जाण्याचा जो मार्ग आहे आल्याचा तोच तुमचा मार्ग आहे. हो. फक्त मध्ये कुठे थांबू नका. थांबला तर चहा पाण्यासाठी थांबा. जेवणासाठी जास्त वेळ लागतो आणि पिल्ल गुदमरण्याची शक्यता असते. आपण काय म्हणतो की खिडक्या वगैरे आपण उघड्या ठेवू, पण कसं आहे, खिडक्या उघड्या ठेवल्या तर पाठीमाग खालच्या बाजूला ते व्हेंटिलेशन होईल ह्याची गॅरंटी नसते. वरच्या भागात जरी पिल्ल व्यवस्थित राहील तर खालच्या भागातले पिल्ल इकडचे व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला काय म्हणजे एक विनंती की बरोबर आधी मध्ये तुम्ही चहा पाण्यासाठी थांबा, पण जेवणासाठी थांबू नका नॉनस्टॉप. मला वाटतं का 120-130 किलोमीटर असेल. किती किलोमीटर? 170 किलोमीटर. 170 किलोमीटर. 170 किलोमीटर म्हणजे भरपूर झालं. चालेल, ठीक आहे. आता अजून काय तुम्हाला शंका वगैरे किंवा अजून काय विचारायचं असेल तर? काय नाही, आम्हाला तिथे तुमचं खाद्याचं वगैरे आता का तुम्ही सांगितलंच कसं कसं काय काय डोस पण सांगितलं तर त्या ह्यानं आम्ही घेतो. कोण करणार आहे कोंबडीपालन? आम्हीच करणार. म्हणजे तुम्ही वैयक्तिक म्हणजे तुम्ही करणार आहात का तुम्ही करणार नाही आहात? नाही, हे पुतण्याचा आमचा आहे म्हणा, बरं. भावांचाच मुलगा. एकाच घरातले आम्ही. आम्ही पहिले डीपी वगैरे क्रॉसची पंचायत समिती वगैरे करत होतो. म्हणजे पहिलं तुम्ही पहिले केलं? केलेलं म्हणजे असे जास्त असे काय नाही, 500-300 अशी हीच लेवल. एक वेळ आता मी तुमचं युट्यूब वरती बघितलं, वहिनींचा व्हिडिओ वगैरे बघितला आम्ही. पूर्ण खडकी आमच्याकडे खडकी म्हणून लेगावून वगैरे देतात, क्रॉस मध्ये देतात. ते आम्हाला नको आहेत आणि ती पिल्ल्यांची जात अशी आहे की मोठं झाल्याशिवाय ती कळत नाही खडकी आहे की लेगावून आहे. म्हणून आम्ही एवढ्या लांबून 170 किलोमीटर यायचं कारण आमचं ते. चांगली सांभाळा. 2 महिन्याची झाली का आम्ही तिथे येणार. ठीक आहे. 2 महिन्या झाल्यानंतर आम्ही तुमच्याकडे येतो, तिथं व्हिडिओ करतो. त्या भागात कोणाला जर पाहिजे असतील पिल्ल बरोबर, तर ते तुमच्याशी संपर्क करतील. कारण कसं आहे, हा व्यवसाय आपण पुढे करणार आहे. अंडी उत्पादन असेल किंवा कोंबड्या वगैरे बसून आपण परत तयारच करणार. हो, तयारच करणार. आता ही पिल्ले घेतली ही किती दिवसाची? ही पिल्ले घेतलेली 8 दिवसाचे. हा, म्हणजे आता तुम्ही 8 दिवसाची घेऊन जाता. पण तुम्ही बुकिंग किती दिवसाच्या पिल्लांसाठी केलं? आम्ही बुकिंग केलेलं होतं 1 ते 5 दिवसाच्या पिल्लांसाठी. बुकिंगला तुम्ही किती ऍडव्हान्स दिलता? निम्मी ऍडव्हान्स दिले होते, 50% ऍडव्हान्स दिलेले होते. 50% ऍडव्हान्स आणि त्याच्याबरोबर काय घेतलेलं का? ऍडव्हान्स तुम्ही 50% दिला पेमेंट, आणि त्याच्याबरोबर अजून दुसरं काय तुमच्याकडे काय डॉक्युमेंट वगैरे कुठलं काय मागितलं? नाही, आधार कार्ड वगैरे तुम्ही काय मागितलेलं घेतलेले होते ते दिलेलंच आम्ही. आधार आपल्याकडे पूर्ण. हा, आपल्याकडं बुकिंग करताना 50% ऍडव्हान्स आणि आधार कार्ड घेतो. आधार कार्ड ह्या गोष्टीसाठी की त्या आधार कार्डवर ज्यांचं नाव आहे त्यांच्या नावानं ते बिलिंग होतं, याच्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी आम्ही करतो. आता 170 किलोमीटर लांबून आलेले आहेत. आतापर्यंत आम्ही पण देत होतो आणि इथून कोणी नेले 100-200 असे नेले तर कधी व्हिडिओ केला नव्हता. पण 300 पिल्ल आपल्या फार्मवरून येऊन घेऊन जाणारे तुम्हीच पहिले आहात. नाहीतर बाकीचे मग 50 आहे कोणाचं. आता एक तर आलेले होते सातारावरून, 80 वर्षाचे होते. ते गेल्यानंतर लक्षात आलं व्हिडिओ करत ते गेल्यानंतर लक्षात. ते 2 वेळा आलेत. पहिले आले फक्त भेटायला. ते म्हणले काय माहिती आहे का, तुम्ही आम्हाला हाकला इथून पण आम्ही तुम्हाला भेटायला येणार नाही. तो आमचा पण मुलगा म्हणत होता की 500 घेऊया. अगोदर म्हटलं 50 आपण बघूया टार्गेट आणि नंतर मग 500. म्हणजे तुमचं आमच्याकडे कसं आता पाऊस जास्त असतो आमच्याकडे 4 महिने. मग दसरा दिवाळी नंतर अनेक 500 घेतले. ही तेवढं मोठे होतं ती तोवर चालेल लागतं. असं ह्या लेवलला आम्ही तेवढीच टेन्शन येऊया म्हणतो. चालेल सर, तुमच्या व्यवसायाला शुभेच्छा. ठीक आहे. आणि प्रवासाला पण तुमच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी जर्नी. ठीक आहे. पैसे द्यायचं. काही अडचण असेल तर फोन करा. मग सांगितल्याप्रमाणे कोणतंही औषध येताना विचारल्याशिवाय औषध देऊ नका.